श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज आपण श्रवण करूया श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील अध्याय 21वा, विप्रदासाची कथा. नारायण म्हणाले, लक्ष्मी, विराट नावाच्या देशात माहूर नावाचे क्षेत्र आहे. त्या ठिकाणी परशुरामाची माता रेणुका देवी आणि दत्तात्रेयाची माता अनुसया देवी यांचा निवास आहे. ते माहूर म्हणजे मातापूर, जमदग्नी आणि अत्री या महान तेजस्वी ऋषीमुनींची तपोभूमी आहे. तेथे अनेक प्रकारची धार्मिक व्रते करणारे लोक आहेत. पूर्वी त्या माहूर क्षेत्रात असाच एक धर्मनिष्ठ आणि धनवान असा विप्रदास नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो ऋषीमुनींची सेवा मोठ्या निष्ठेने करायचा, अतिथींना दान धर्म करायचा आणि अधिक मास आल्यावर त्यातील अनेक व्रते नियम पाळून स्नान आदी पुण्यकर कृत्य करायचा. त्याची पत्नीही त्याच्या त्या धर्मकार्यात आनंदाने सहभागी होत असे. दान धर्मात तीही भरपूर धन खर्च करायची. पुढे काही दिवसांनी त्या विप्रदासाला कुष्ठरोग झाला. त्या महारोगामुळे त्याचे शरीर अत्यंत विद्रूप झाले. हाय रे दैवा, हे काय नशिबी आले, इतके पुण्यकर्म केले आणि त्याचे फळ काय मिळाले. अशा प्रकारे दुःख करीत तो विप्रदास दिवस कंठीत राहील. या कुष्ठरोगाच्या भयंकर दुःखापेक्षा मरण बरे, असे म्हणून त्या विप्रदासाने आपली सर्व धनसंपत्ती पुत्राच्या स्वाधीन केली. थोडा वाटा पत्नीसाठी राखून ठेवला, थोडा वाटा दान धर्मात वाटून टाकले आणि थोडा वाटा स्वतः बरोबर घेऊन त्याने आपला गाव सोडला. आता निरनिराळ्या धर्मक्षेत्रात जाऊन तीर्थयात्रा करायची आणि जिथे मरण येईल तेथे आपला देह ठेवावा, असा विचार विप्रदासाने केला. त्याचा तो विचार पत्नीलाही पटला. ती म्हणाली, मी तुमच्या बरोबर येते. पण विप्रदास म्हणाला, नको, तू पुत्राजवळ राहा. माझे एकट्याचे पाप मला एकट्याला भोगू दे. माझ्या यातना मलाच भोगल्या पाहिजेत. नंतर तो विप्रदास घरदार सोडून एकटाच प्रवासाला गेला. जवळपासची तीर्थक्षेत्रे हिंडून तो गौतमी गंगा काठी एका पुण्यवान क्षेत्रात जाऊन राहिला. दररोज गंगा स्नान, यथाशक्ती दान, उपवास, व्रत नियम पाळून सतत परमेश्वराचे ध्यान, मनन, चिंतन, नामस्मरण करीत तो तेथे काळ कंठीत राहिला. शरीराच्या त्या कुष्ठरोग व्याधीमुळे त्याला पूर्वीसारखी ऋषीमुनी गोब्राह्मणांची सेवा करणे शक्य नव्हते. त्या पुण्याईला मुकल्याचे त्याला खूपच दुःख वाटले, पण भोगापुढे इलाजच नव्हता. आता फक्त गंगा स्नान आणि गंगाजल तीर्थप्राशन हेच त्याचे औषध आणि तोच मुक्तीचा उपाय, हेच ध्येय ठेवून तो वागायचा आणि म्हणायचा, औषध जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरिही. पुढे लवकरच अधिक मास आला. त्या महिन्यात त्याने निष्ठापूर्वक गंगा स्नान आणि नित्य तीर्थप्राशन एवढेच व्रत पूर्ण केले. महिन्याच्या शेवटी त्याने पहाटेच गंगा स्नान केले, तीर्थ घेतले आणि मुक्तीसाठी निष्ठेने भगवान पुरुषोत्तमाची प्रार्थना केली. प्रार्थना संपताच डोळे उघडून पाहतो तर काय चमत्कार, त्याचा तो कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊन त्याचे शरीर आणि रूप अतिशय सुंदर बनलेले. तो आनंदातिशयाने ओरडला. अधिक मासातील त्या गंगास्नानाचे पुण्यफळ लोकांना दाखवू लागला. तेवढ्यात आणखी एक चमत्कार झाला. स्वर्गातून एक दिव्य विमान तेथे आले. विष्णुदूतांनी त्या विप्रदासाला सन्मानपूर्वक त्या विमानात बसवले आणि थेट गोलोकात नेऊन त्या भगवान पुरुषोत्तमाजवळ बसवले. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशी आहे त्या विप्रदासाची कथा आणि अधिक मासातील गंगा स्नानाचा थोर महिमा. आता पुढे 22व्या अध्यायात द्विजशर्मा नावाच्या एका भाग्याची कथा मी तुला सांगणार आहे, ती तू ऐक. तर अशा प्रकारे श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील 21वा अध्याय इथे समाप्त होतो.